हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? तर आय होप तुम्ही मस्तच असाल. इथे 5:30 वाजलेले आहे. म्हणजे तशी मी डॉट 4:15लाच उठली आणि उठल्याबरोबर गरम पाणी वगैरे घेतलं. सरांनीच गरम पाणी केलं. त्यानंतर इथे मी पीठ भिजवलं. बटाट्याचे चिप्स इथे आमच्या इकडे बटाट्याच्या चकल्या म्हणतात. तर मी गार्निशिंग म्हणून त्यावर कोथिंबीर टाकली आणि चपाती बनवून घेतलेली आहे. तर तसेच काल मी प्रोटीनयुक्त बघा असे थालीपीठं बनवली होती भाजणीची. तर ती पण आहेत. तर मग ते पण सरांना गरम करून देणार आहे डब्याला. आणि त्यांचा आता इथे टिफिन भरलेला आहे. तर इथे थालीपीठ दिले 2 आणि त्याचबरोबर चपाती आणि भाजी असं 2 वेळेचा त्यांना टिफिन मी देत असते. आणि टिफिन बनवून झाल्यानंतर मग त्यांच्यासाठी चहा ठेवलेला आहे. म्हणजे मी पण घेते लाईट गोड ब्रश वगैरे करून, म्हणजे फ्रेश वाटतं. आणि त्यानंतर मग माझं रुटीन मी सुरू करते सर गेल्यानंतर. तर तुम्ही थंबनेलवर पाहिलेलंच आहे की आपला दिवस प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी आपण आदल्या दिवशीच आपल्याला काय करायचं आहे हे सगळं टाईम टेबल आपण दुसऱ्या दिवशीचं बनवायचं आहे आणि त्यानुसार आपण तसं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि रोज वेगवेगळं काही ना काही नवीन शिकण्याचा आपण प्रयत्न करायचा. आता बघा लवकरच नवीन वर्ष लागत आहे. तर तुम्ही असं एक स्वतःशीच चॅलेंज करायचं आहे, स्वतःलाच एक चॅलेंज द्यायचं आहे की मी असं असं करणार आहे किंवा मी हे करणार आहे असं आपण ठरवायचं आणि ते करण्याचा प्रयत्न करायचा. आता तर बघा छान असं सूर्य उगवला आहे. चहा ठेवला, चहा घेतला, सर गेलेले आहेत. त्यानंतर मी व्यायाम करायला सुरुवात केली. आता सर्वात प्रथम मी जे काही ठरवलेलं आहे की मला काय करायचं आहे ते मी पूर्ण दिवसभरामध्ये माझं रुटीन असतं आणि त्यानुसार मी करण्याचा प्रयत्न करते. तर सकाळी उठल्याबरोबर मी स्वतःला वेळ देतेच, म्हणजे व्यायाम. आता आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मेडिटेशन दाखवलेलं आहे. मेडिटेशन म्हणजे प्राणायाम, ओमकार, अनुलोम विलोम असे भरपूर सारे प्रकार आहेत. तर मेडिटेशन आपण केल्याने काय होतं की आपलं माइंड सेट होतं आणि आपण म्हणजे बघा पॉझिटिव्ह विचार करायला लागतो. आहे त्यात समाधान राहतो आणि पॉझिटिव्ह विचार करतो. काही वेळेला बघा आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार येतात आणि आपल्या विचारांचा गोंधळ होतो आणि आपल्याला जे काही करायचं ते बाजूलाच राहतं, परंतु आपण वेगळंच काहीतरी करून बसतो. असं बऱ्याचदा होतं. आता मी तुम्हाला सांगते की जे 5 बदल आपण कोणते आपल्या स्वतःमध्ये करायचे, तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगतेच आहे. तर आता बघा, सर्वात प्रथम आपल्याला असं वाटतं की आपल्याच बाबतीत का असं होतं किंवा माझ्या मनासारखं हे होत नाही आहे किंवा मला ती असंच बोलली. मग ते आपल्या मनाला कुठंतरी कोणी बोललं तर आपल्या मनाला ते लागतं आणि आपण तोच विचार घेऊन आपण कुडत बसतो आणि स्वतःची मानसिकता आपली घालवतो. तर असं बऱ्याचदा होतं. मग काय करायचं, जर समोरची व्यक्ती तुम्हाला जर कशाच्या रिलेटेड काय बोलली असेल तर आपण काय करायचं, त्या व्यक्तीचा राग द्वेष काही न करता आपण उलट तिला मनातून थँक्यू बोलायचं आणि ज्या रिलेटेड ती आपल्याला बोललेली आहे तर त्या बाबतीत आपण स्वतःमध्ये बदल करायचा. आता हा झाला पहिला बदल. दुसरा बदल कुठे, तर बघा आपण दुसऱ्याचे दोष दाखवण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या आपण चुका काढत बसण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये आपण कुठे कमी पडतो किंवा आपले स्वतःमध्ये काय दोष आहेत ते आपण त्याचं निरसन करून आपण तसे बदलाव करायचा आहे. तर हा झाला दुसरा बदल. आता तिसरा बदल आपण आपल्या स्वतःमध्ये असा करायचा आहे की आपण स्वतःला फिट ठेवायचं आहे. आपलं शरीर फिट निरोगी ठेवायचं आहे. त्यासाठी आपल्याला रोज व्यायाम करायचा आहे. व्यायाम करायचा, माइंड सेट होण्यासाठी, पॉझिटिव्ह आपल्याला वाटण्यासाठी आपण देवपूजा करायची. म्हणजे मनातले विचार जातात. थोडंसं देवाचं नामस्मरण केलं तर आपल्याला प्रसन्न आणि अगदी फ्रेश वाटतं. आपल्या डोक्यातील सगळे विचार म्हणजे निघून जातात आणि आपण असं बघा अगदी आनंदी आणि फ्रेश राहतो. आणि देवपूजा किंवा एखादं माळ जप केलेला किंवा बघा एखाद्या देवाची सेवा केलेली, नामस्मरण केलेलं कधीच वाया जात नाही. जे आपण चांगलं काम करतो ना तर त्याचं फळ आपल्याला कुठे ना कुठे मिळत असतं. त्यामुळे आपण देवपूजा ही रोजच्या रुटीनमध्ये असलीच पाहिजे. देवपूजा, व्यायाम वगैरे, तर ह्या गोष्टी आपण म्हणजे करायच्या आहेत रोजच्या डेली रुटीनमध्ये आपल्या ॲड. आणि त्या पद्धतीने आपलं शरीर फिट ठेवायचं आहे, व्यायाम करायचा, आहार व्यवस्थित घ्यायचा आहे, स्वतःला छान कायम अगदी फ्रेश स्मार्ट दिसण्यासाठी, स्टायलिश दिसण्यासाठी आपण आपल्यामध्ये बदल करायचे आहे. ट्रेंडिंगनुसार आपण ड्रेसिंग करायचं आहे. छान तुम्ही एखादा हेअरकट करायचा, फेसपॅक लावा घरगुती. मी तुम्हाला भरपूर सारे फेसपॅक दाखवलेले आहे, ते पण घरगुती आपल्या साहित्यामध्ये. आणि ऑल टाईपच्या स्किनसाठी तर एखादा फेसपॅक लावायचा, स्किन छान राहते, आपल्याला फ्रेश जाणवतं. आपल्या कामावर फोकस करायचा आणि रोज एक आपल्याला नवीन स्वतःलाच आपण एक टास्क द्यायचा, तो टास्क कंप्लीट करायचा प्रयत्न करायचा दिवसभरामध्ये. असा हा तिसरा बदल आपण करायचा आहे.
तर बघा बोलता बोलता माझं किचन पण आवरून झालेलं आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ माझं असं स्वच्छ किचन मी करून ठेवते आवरल्यानंतर. त्यानंतर भाज्या वगैरे क्लीन केल्या, इथे वाटाणा वगैरे सोलून असं डब्यामध्ये ठेवते हवाबंद डब्यात, म्हणजे फ्रेश राहतो. काय करतोय मृदुल? ब्लॅक कॉफी बनवते. ओ मृदुल ब्लॅक कॉफी बनवतोय. कसं करतोय? पहिला आता पाणी हीट करायला ठेवले, मग आता त्याच्यात ब्लॅक कॉफीचं हे टाकायचं. तर फ्रेंड्स, आता माझी सगळी कामं आवरलेली आहेत आणि तसेच सकाळी नाश्ता केला होता आणि 1-2 तास होऊन गेलेले आहेत. तर आता मृदुलला बोललं की ब्लॅक कॉफी बनव, तर तो ब्लॅक कॉफी बनवतोय आणि मृदुल मृणाल पण माझ्याबरोबर हेल्थ कॉन्शियस झालेत. हो ना? हो. रोज व्यायाम करतायत आणि हेल्दी खाण्याचा प्रयत्न करतायत, पण तरी पण मी काही ना काही त्यांच्यासाठी वेगवेगळा असा हेल्दी नाश्ता बनवते. हो ना? हो. आणि मृदुल खूप शौकीन आहे खाण्याचा, त्याला असं खूप छान छान हेल्दी आवडतं. तर असं कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर असं अधूनमधून त्यांना पण मी किचनमध्ये आयडिया देते की असं करायचं. तर ऑमलेट वगैरे, चहा कधी बनवून देतात, कधी ग्रीन टी, कधी ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी. अरे ते त्यातच घ्यायचं होतं ना, काही एकदम मग टाकायचं होतं. खरं तर गरम पाण्यातच कॉफी मिक्स करून घ्यायची, पण त्याने गरम पाणी दिलेलं आहे आता कपामध्ये आणि त्याला बोललं की थोडं थोडं कॉफी त्याच्यात ऍड कर. डायरेक्ट हां, थोडे तिन्ही समान ह्याच्यात टाक, तिन्ही ह्याच्यात समान. स्पूनने हलव ना. तर ब्लॅक कॉफीने वजन खूप फास्ट कमी होतं आणि खाल्लेलं पण डायजेस्ट होतं. तर अधूनमधून असं दिवसभरामध्ये ग्रीन टी, ब्लॅक कॉफी असं घ्यायचं आणि सकाळ संध्याकाळ तुम्ही असं जर चहा घेत असाल तर सकाळ संध्याकाळ चहा घ्यायचा. घे आता तुम्हाला. आता बघा मी तुम्हाला 3 बदल सांगितले. आता चौथा बदल म्हणजे की आपण बघा आपलं राहणीमान बदलायचं आहे. ट्रेंडिंगनुसार आता आपलं सध्या ट्रेंड कसं चालू आहे त्यानुसार आपण ड्रेसिंग करायचं, छान स्वतःला आपण अपडेट ठेवायचं. घरामध्ये सुद्धा आपण छान टापटीप ठेवायचं आहे घर. म्हणजे याने काय होतं की बघा आजूबाजूला जर छान आवरलेलं असेल तर आपण पॉझिटिव्ह राहतो, आनंदी राहतो आणि त्याचबरोबर आपण एखाद्या घरातलं एक्स्ट्राचं काम केलं तर आपल्याला किती समाधान, आपलं मन सुखावतं बघा, समाधान वाटतं आपल्याला. तसंच आपण आपल्या बरोबर घराला सुद्धा आपण टापटीप ठेवायचे. आता इथे बघा अशी मी सगळी कपडे बाहेर काढली, सगळं आज कपडे वगैरे आवरले, ड्रॉवर आवरलं माझं, रेग्युलरचे कपडे वगैरे व्यवस्थित घड्या करून ठेवले आणि हे जे बाहेर जाण्यासाठी माझे वॉलेट वगैरे, पर्स वगैरे आहेत, बटवा वगैरे, तर हे सगळं व्यवस्थित मी सेट करून ठेवलेलं आहे. असं जर आवरून ठेवलं रिकाम्या वेळामध्ये तर बाहेर जाताना आपली गडबड होत नाही आणि पटकन आपल्याला सगळ्या वस्तू सापडतात. तर असं रिकाम्या वेळामध्ये आपण आपलं नियोजन करायचं आहे कामाचं. आता त्याचबरोबर बघा मेथी पराठे करायचं ठरवलं आहे. तर मेथी आता थंडीच्या दिवसांमध्ये चांगली पौष्टिक आणि उबदार असते आणि फ्रेश पालेभाज्या आपण खाल्ल्या पाहिजे. तर मेथी अशी बारीक हातानेच हे करून घेतली, बारीक करून, आणि त्याचबरोबर कोथिंबीर कापली. गव्हाचं पीठ घेतलं, गव्हाच्या पिठात मेथी आणि कोथिंबीर, त्याचबरोबर मसाले टाकलेत, हळद पावडर, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला वगैरे आणि चणापीठ टाकलं, बेसन पीठ 2 ते 3 चमचे आणि ओवा टाकलेला आहे. पाणी घालून असं पिठाचा गोळा बनवून घेतला आणि लगेच अगदी 5 मिनिटामध्ये बघा आपण पराठे तयार करायला घेऊ शकतो. म्हणजे पटकन होतात आणि हेल्दी आणि असा पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. तुम्ही डिनरला किंवा प्रवासात, लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा असे बघा मेथी थेपला पराठे, मेथीचे पराठे तुम्ही म्हणू शकता. तर असं अगदी पटकन होतं, दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा तुम्ही सॉससोबतही लहान मुलांना टिफिनला देऊ शकता. खूप हेल्दी आहेत, थंडीच्या दिवसात नक्की ट्राय करून बघा. तर हे गुजराती मेथी थेपले खूप फेमस आहेत आणि आता असं सीजनल आपण असं आहार घेतला पाहिजे. जसं आपल्याला बघा पालेभाज्या किंवा फ्रूट, रसाळ असं जर आपण पालेभाज्या वगैरे खाल्लं ना तर बघा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. म्हणजे आपली स्किन पण छान राहते, शरीराला सगळे जीवनसत्व मिळतात आणि त्याचबरोबर आपलं शरीर निरोगी राहतं आणि डायजेस्ट
असं पण अगदी पटकन होतं. तर रात्रीच्या जेवणात ज्वारीची भाकरी, तर मी असंच ह्या गोष्टी फॉलो करते. ह्या गोष्टींची सवयच केलेली आहे. गरम पाणी दुपारच्या वेळात ग्रीन टी, ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी असं घेत असते. तर आता एवढे लुसलुशीत असे मेथी थेपले तयार झाले. त्यानंतर आता अचानक बाहेर जायचं ठरलं, तर कुठे, तर आज मुलांचा ॲन्युअल डे आहे. तर पटकन असं साडी वेअर केली, आवरलं आणि मेथी थेपले डब्यात घालून घेतले. सॉस घेतला मुलांना. तर असं बाहेरचं कुरकुरे चिप्स वगैरे देण्यापेक्षा मी असं डब्यामध्येच मेथी थेपले घालून घेतले, असं आमच्या चौघांसाठी. कारण मुलांच्या स्कूलचा ॲन्युअल डे म्हटलं तर लेटच होणार आहे यायला, त्यामुळे मग उशीर नको व्हायला जेवायला वगैरे. तर मग असं थेपले वगैरे घेतले तर मुलं खातील तिथे. तर मग आता इथे आम्ही निघालेलो आहोत. तर मी तयार झाली, साडी वेअर केली आणि ट्रॅफिक पण आहे, परंतु मृदुलला आज प्राईज मिळणार आहे फर्स्ट रँकिंगचं आणि पूर्ण वर्षभरामध्ये तो फर्स्ट आला. त्याचं मृदुल शिंदे 8th स्टँडर्ड got 91%. तर बघा, मुलांना मी कधी पहिलीपासून तर आत्तापर्यंत मी कधीच ट्यूशन लावली नाही. तर मी त्यांचा घरी स्टडी वगैरे घ्यायची आणि आता मी खूप बिझी असल्यामुळे तिथे स्वतः सेल्फ स्टडी करतात. तर मृदुलचा इथे फर्स्ट नंबर दरवेळेला येतो, त्यामुळे त्याला प्राईज मिळाले. आणि मृणालचा पण सेकंड थर्ड नंबर येत असतो आणि त्याला जास्त करून स्पोर्ट्समध्ये खूप क्रेज आहे स्पोर्ट्सचं. तर असो, प्रत्येकाला काही ना काही कशामध्ये आवड असतेच. तर आता तिकडून आली, चेंज केलं आणि उशीर झालेला आहे, त्यामुळे आता मेथी थेपले खाल्ले होते त्यामुळे काही भूक नव्हती. मग आल्यानंतर फ्रेश झाली, चेंज वगैरे केलं आणि असं बघा, मी जागोजागी असं बॉटल भरून ठेवते, म्हणजे जिथे लक्ष जाईल तिथे लगेच पाणी पिलं जातं आपलं. तर पाणी पण आपण भरपूर प्यायचं आहे. तर पाणी वगैरे पिले आणि त्यानंतर माझे व्हिडिओ एडिटिंग करायचे राहिले होते. तर रेसिपीचा पण आणि त्याचबरोबर व्लॉगिंगचा पण. तर विचार केला, आता इथे 10:30 वाजलेले, तर मला आता 1 ते 1.5 तास तरी जाईलच एडिटिंग करता. तर मी आता अर्धा एडिटिंग करेल आणि नंतर सकाळी पुन्हा थोडासा एडिटिंग करून मग व्हिडिओ असं मी 11, 12, 1 दुपारपर्यंत असं अपलोड करत असते. तर इथे मी लॅपटॉपमध्ये कॅपकट याच्यातूनच मी एडिटिंग करते. तर प्रोफाईलला असा फॅमिली फोटो आम्ही सेट केलेला आहे आणि त्याचबरोबर आता इथे मी कॅपकटमध्ये एडिटिंग करते. तर रेसिपीचा मुलांच्या मोबाईलमध्ये शूट केलेला असतो, मग तो मी लॅपटॉपमधून एडिटिंग करते आणि माझे व्हिडिओ मी माझ्या मोबाईलमध्ये शूट करते ब्लॉगिंगचे, तर ते त्याच्यातून एडिटिंग करते. तर असं माझं एडिटिंगचं कामसुद्धा चालू असतं साईड बाय साईड. तर खूप बिझी शेड्यूल, खूप हेक्टिक रुटीन झालेलं आहे आणि एवढी कामामध्ये व्यस्त झालेली आहे ना, परंतु आपण तसे एफर्ट्स पण घेतले पाहिजे जर स्वतःला काहीतरी मिळवायचं असेल तर बघा, आपली स्वतःची स्वप्न, स्वतःचं ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते, खूप प्रयत्नशील राहावं लागतं. त्यामुळे आपण आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे, आपल्या स्वतःवर आपण फोकस करायचं आहे, स्वतःवर प्रेम करायचं आहे. आता सर्वात शेवटी 5वा बदल म्हणजे बघा, आपल्या पहिल्या आवडीनिवडी जपायच्या आहे. आपल्याला कशात आवड आहे, काय केल्याने आपल्याला समाधान मिळतं, त्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहेत. तर असा हा 5 बदल आपण स्वतःमध्ये करायच्यात आणि आपल्या कामावर फोकस करायचा आहे. एक ना एक दिवस सक्सेस जरूर मिळतं बघा. आणि नेहमी आपला येणारा दिवस हा आपण प्रोडक्टिव्ह बनवायचा आहे, जेणेकरून दिवसभरामध्ये आपल्याला खूप काही वेगवेगळं शिकायला मिळतं. भरपूर टाईम असतो, भरपूर आपल्याला नव्याने संधी देव देत असतो. त्यामुळे त्या संधीचा आपण उपयोग केला पाहिजे आणि आपल्यामध्ये बदलाव केले पाहिजे. तर माझा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. आय होप आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर आता मी आवरते आणि मग आता झोपायची तयारी, पुन्हा स्किन केअर. तर गुड नाईट सगळ्यांना, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय, थँक्यू.